नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टामध्ये आता केस स्टँड झालेली आहे। त्याचबरोबर विक्रांत शिर्के आणि त्याचे ते 4 मित्र ज्यांनी पद्माची छेड काढलेली असते ते सगळेजण कोर्टात हजर आहेत आणि ऊर्जाने आर्ग्युमेंट करायला सुरुवात केलेली आहे। कोर्टामध्ये शौर्य ऊर्जा सोबत आलेला आहे आणि त्यासोबतच आदित्य सुद्धा आहे आणि तो असिस्ट करत आहे हर्षवर्धनला। त्याच वेळी आता कोर्टामध्ये ऊर्जाचे आर्ग्युमेंट सुरू होतात आणि ऊर्जा सांगायला सुरुवात करते की विक्रांत शिर्के हा गुन्हेगार आहे। त्याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजेच की विक्रांत शिर्केच्या घराबाहेर म्हणजे त्यांच्या समोर घराच्या समोर असलेले कर्नल पाटेकर यांच्या बंगल्याचं सीसीटीव्ही फुटेज। आता हे शब्द ऐकल्यानंतर हर्षवर्धन पाहतच राहतो, पण हर्षवर्धन कसा आहे त्याला माहिती आहे की समोरच्या माणसाचा कॉन्फिडन्स कसा लो करून टाकायचा हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे। मग हर्षवर्धन ऊर्जाकडे पाहत असतो आणि ते जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीसीटीव्ही फुटेज जेव्हा पाहिलं जातं तेव्हा मात्र सगळेजण तिथे पाहतच राहतात। ऊर्जाला सुद्धा थोडासा धक्का बसलेला आहे। नक्की हे सगळं काय आहे, ऊर्जाला धक्का कशामुळे बसलाय, काय झालेलं असणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण एवढ्या सगळ्या कठीण प्रसंगानंतर ऊर्जा कोर्टात पोहोचलेली आहे आणि कोर्टामध्ये तिने कशा पद्धतीने आर्ग्युमेंट केलेले आहेत अगदी डिटेलमध्ये पाहूयात। तर इकडे शौर्यने ऊर्जाला मिठीत घेतलेलं असतं। ऊर्जा म्हणत असते की शौर्य मला खरंच खूप बरं वाटतंय आणि मग ऊर्जा स्वतःच अगदी शांत झालेली असते। कारण या सगळ्या धकाधकीच्या या आयुष्यामध्ये ऊर्जा एवढी ही झालेली आहे की तिला कोर्टात जायचं आहे, कोर्टासाठी एवढी सगळी तयारी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे आहेत। पण ऐनवेळी कोणते ना कोणते प्रॉब्लेम मात्र तिला फेस करावे लागत असतात। ऊर्जा विचार करत असते की हे सगळं काय होतंय आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे, कशामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, हा विचार ऊर्जाचा चालू असतो। तेव्हा शौर्य मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। इकडे शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की तुझ्या बाबांनी असंच तुला जवळ घेतलं असतं ना। तेव्हा ऊर्जा शौर्यकडे पाहते, म्हणजे शौर्य असं का बोलतोय अचानक, असा प्रश्न तिला पडलेला असतो। तेव्हा शौर्य म्हणतो सांग ना, तुझ्या बाबांनी तुला असं जवळ घेतलं असतं ना। तेव्हा ऊर्जा म्हणते की हो। तेव्हा शौर्य तिला सांगू लागतो की प्रत्येक वेळेस म्हणजे तुला जेव्हा अगदी जवळच्या मित्राची गरज पडेल तेव्हा मी तुझ्यासोबत तुझा मित्र बनून असेल। त्याचबरोबर प्रत्येक वेळेस तुला जे वाटतं म्हणजेच तुला तुझ्या बाबांची गरज असेल तेव्हा मी तुझा बाबा होऊन तुझी काळजी घेईल, असं म्हणत शौर्य ऊर्जासोबत बोलत आहे आणि त्याच्या मनात असलेलं ऊर्जाबद्दलचं प्रेम दिसत असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता विजया ही दिव्याकडे आलेली आहे आणि दिव्याला ती म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे तुम्ही बहिणी बहिणींनी ठरवलंय का मला गंडवायचंच आहे, कारण काहीही झालं तरीही तू इथं निवांत झोपा काढतेय आणि तिकडे ऊर्जाचं सगळं झालेलं आहे आणि तू काय करतेस ग, म्हणजे मला फसवते, तुम्ही दोघी मिळून फसवताय। दिव्या म्हणते की नाही, मी अगदी लक्ष दिलेलं आहे, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास दिलेला आहे, इव्हन पोटदुखायचं नाटक सुद्धा केलं, तिला किचनमध्ये पाठवलं, तिला डिस्ट्रॅक्ट केलेलं आहे, तिचा स्टॉपवॉच होता तो सुद्धा मी रिसेट केलेला आहे, हे सगळं ती सांगत असते। आणि त्याचबरोबर इकडे विजया मात्र म्हणत असते की ते सगळी नाटकं बंद करायची आहेत। एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी दिव्याला शोधते, दिव्या कुठे आहे ती मला सापडतच नाहीये। तेव्हा मात्र सॉरी ऊर्जा कुठे आहे ती मला सापडतच नाहीये। तेव्हा मात्र दिव्या म्हणत असते पण आईसाहेब अहो मी का असं करेल, एकतर माझं तिचं अजिबात पटत नाहीये, तुम्ही म्हणताय मला ती माझी बहीण आहे मान्य आहे मला, पण तिचं माझं अजिबात पटत नाही, मला तिचं वागणं पटत नाहीये, हे सगळं आता ही सांगत असते। तेव्हा मात्र विजया म्हणत असते ते सगळं मला माहिती आहे तुमच्या दोघींचं काय चाललेलं आहे ते, कारण तुम्ही दोघी नाटक करताय। तेव्हा ती सांगते की हो आईसाहेब खरंच आहे का, मी खरंच सांगते तुम्हाला नाहीये पटत आमच्या दोघींचं अजिबात, असं ती मनापासून सांगत असते। पण या सगळ्या गोष्टी मात्र इकडे विजयाला पटलेल्याच नसतात आणि ती मात्र चिडचिड करतच असते। त्यासोबतच ती म्हणते की आता मला त्या ऊर्जाला शोधावं लागणार आहे। तेव्हा दिव्या म्हणते की तुम्ही सगळीकडे बघितलं, म्हणजे एकाच रूममध्ये ती असणार आहे जिथे तुम्ही तिला जाऊ देत नाही, म्हणजे शौर्याच्या रूममध्ये। आता विजया येते रूममध्ये अशी काहीतरी पाहते शोधते, हे शौर्याच्या लक्षात आलेलं असतं। तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की मॉम तू ऊर्जाला शोधतेस का इथे। तेव्हा मात्र विजया म्हणते की नाही। तेव्हा शौर्य म्हणतो की मला कळतंय तू काय करते आणि तुझ्या मनात काय चालू आहे, तू ऊर्जाला शोधत आहे इथे, मला कळलेलं आहे, असं शौर्य स्पष्टपणे तिला सांगतो। तेव्हा मात्र ती शौर्यकडे पाहते आणि म्हणते की नाही। तेव्हा शौर्य म्हणतो की मॉम बस इथे,
आय मिस यू. तेव्हा ती म्हणते, काय तू आय मिस यू म्हणतोय, पण मी तर तुझ्यासोबतच आहे. तेव्हा शौर्य सांगू लागतो की हो, तू माझ्यासोबत आहे, पण माझी पहिली मॉम नाही आहे, माझी प्रेमळ मॉम नाही आहे तू माझ्यासोबत जी आहे ती. मला माझी प्रेमळ मॉम हवी आहे, जी माझ्यासोबत आहे. आता मात्र इकडे शौर्य तिला बोलत असतो तेव्हा विजया म्हणते, म्हणजे? तेव्हा तो म्हणतो की नाही, तुझ्यामध्ये बदल झालाय ना, तू माझी पहिली मॉम नाही आहेस ना, म्हणून तुला मी हे सांगतोय. असं शौर्याने बोलल्यानंतर विजया त्याच्याकडे पाहत राहते. शौर्य म्हणतो की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, तुझ्या नाही लक्षात येणार मॉम, कारण तू पहिली कशी होती आणि आता कशी वागते याच्यावरून तुझ्या लक्षात येईल. कारण तू अशी कधीच नव्हती, असा चुकीचा विचार कधीच करत नव्हती, पण आत्ता तू चुकीचा विचार करते, चुकीच्या पद्धतीने वागते. तुला आठवते का मॉम, जेव्हा दादाचं आणि दिव्यावहिनीचं लग्न झालं तेव्हा तू माझ्याकडे यायची, रात्र रात्र माझ्यासोबत बोलत राहायची. तुला असं वाटायचं की दादा आता तुझ्यापासून दूर जाईल, दादा तुझ्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागेल, असं तुला वाटायचं. पण तसं झालं का? कारण तुला प्रत्येक वेळेस भीती होती, पण आजही दादा तुझ्याशी तेवढाच जवळ आहे, कारण त्याचंही तुझ्यावरती तेवढंच प्रेम आहे आणि माझंही तुझ्यावरती तेवढंच प्रेम आहे. आजही तुला तीच भीती सतावते, आजही तुला तोच त्रास होतोय, असं इकडे शौर्य बोलत असतो. शौर्याच्या या बोलण्यामुळे मात्र विजयाला कळायचं बंद झालेलं असतं. विजया म्हणत असते, म्हणजे? तेव्हा तो सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव मॉम, कसे ऊर्जा जेव्हापासून आली तेव्हापासून तू कोणतीच गोष्ट मनापासून केलेली नाही आहे. ऊर्जाचं औक्षण असू दे, ऊर्जाचा ग्रहप्रवेश असू दे, ऊर्जाने बनवलेलं जेवण खाणं असू दे, किंवा तिला मुद्दाम दिलेला त्रास, किंवा तिला करायला लावलेलं व्रत, या सगळ्या गोष्टी तू मनापासून केलेल्या नाहीत. मला माहिती आहे माझी मॉम अशी नाही आहे, पण तुला माहिती आहे का, अगं ऊर्जा तुला कधीच माझ्यापासून तोडणार नाही. मान्य आहे मला, ती अर्धांगिनी आहे माझी, आता माझ्या सगळ्या गोष्टींवर अर्धा तिचा हक्क आहे, पण तू मॉम आहेस ना माझी, तू तर पूर्ण आहे, त्यामुळं तिथं प्रॉब्लेम येतच नाही आहे. असं म्हणत शौर्य विजयाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. तेव्हा विजया म्हणते की हेच तर मला नकोय ना, एका क्षणात तू माझ्यासोबत तिचं नाव जोडतोस आणि सगळ्या गोष्टी वेगळ्या करून टाकतो. ह्याच गोष्टी मला नको आहेत ना, हेच तर मी प्रत्येक वेळेस वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आणि हे सगळं काय चाललेलं आहे, कारण मला कळतच नाही आहे, असं म्हणत ती बोलत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आता उठलेली आहे, तिची छान अशी तयारी झालेली असते, आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जाने एवढी सगळी तयारी केलेली असते, आणि ऊर्जा आता देवाच्या समोर दिवा लावते. आजी तिथे येतात आणि म्हणतात की ऊर्जा, तयारी झाली सगळी तुझी? तेव्हा ऊर्जा सांगते की हो, अगदी सगळी तयारी झालेली आहे. आता मात्र ती म्हणते की आता नाश्त्याचं बनवायला घेते. तेव्हा आजी म्हणतात की नाही, जा तू तुझ्या रूममध्ये तयारी कर, जा ऑफिसला जा, कोर्टात जाण्याची आज तुझं आर्ग्युमेंट आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम यायला नको आहे, त्यामुळं तू तयारी कर आणि नाश्त्याचं वर्षा बघून घे, असं आजी सांगतात. तेव्हा ऊर्जा म्हणते की चालेल, आणि ऊर्जा मग आता तयारी करण्यासाठी जाते. इकडे शौर्य तिथं झोपलेलं असतो. आजी म्हणतात की हा इथेच झोपलाय का गं रात्रभर? तेव्हा ऊर्जा सांगते की हो. मग त्यालाही उठव, कोर्टात जायचं आहे ना, दोघंही तयार व्हा, वाटलं सर थोडंसं झोप तू, असं आजींनी सांगितलेलं असतं. पण ऊर्जा म्हणते की नाही, नको, आता तिला माहिती आहे की आज कोर्टामध्ये तिची पहिली तारीख आहे, आणि मागच्या वेळेस झालेला होता तो गोंधळ आज ऊर्जा कोर्टामध्ये होऊ देणार नाही, कारण काहीही झालं तरीही तिला इकडे पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे, कारण पद्मावरती अन्याय झालेला आहे हे ऊर्जाने स्वतः पाहिलेलं आहे, आणि म्हणूनच ऊर्जा या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत आहे. कारण तिने पद्माची केस घेतली. पद्मा खरं तर केस स्टँड करायलाच तयार नव्हती, म्हणजे कंप्लेंट करायलाच तयार नव्हती, पण तिने पद्माची केस घेतली आणि या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत. आता सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात. मग हर्षवर्धन आदित्यला सगळ्या गोष्टी विचारत असतो, आणि मग सगळी फाईल रेडी आहे का, मला एकदा केस रिव्ह्यू करायची आहे, कोणताही प्रॉब्लेम यायला नको आहे, असं सगळं त्याचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तो सांगत असतो की हो, आणि मग तू काल मित्रांसोबत गेलेला आणि हे सगळं कधी केलं? तेव्हा तो सांगतो की हो, मी जाण्याआधीच केलेलं आहे. मग आपले केस किती नंबरला आहे, पोझिशन काय आहे केसची? तर 2nd नंबरला आहे. हर्षवर्धन म्हणतो की मी थांबत बसणार नाही, त्यांना फर्स्टला घ्यायला सांग, असं हर्षवर्धनने सांगितल्यानंतर शौर्य तिथं असतो. शौर्य म्हणतो, म्हणजे ऊर्जाला ही गोष्ट कळायला हवी ना, केस जर शिफ्ट होत असेल तर ऊर्जाला ही गोष्ट कळलीच पाहिजे की नक्की काय होत आहे ते, कारण तिलाही कोर्टात जायचंय, तीही याच केसवरती आहे,
ऊर्जा इकडे तयार होत आहे. कोर्टात जाण्यासाठी तिने प्रोफेशनल अशी कॉटनची साडी नेसलेली आहे आणि त्याच्यावरती काळा कोट चढवलेला आहे. आणि आज ऊर्जा जहागीरदारांच्या घरातून म्हणजे मिसेस जहागीरदार म्हणून पहिल्यांदाच कोर्टातून बाहेर पडत आहे. सगळेजण असतात. शौर्य म्हणतो की दिव्यावहिनी ऊर्जा कुठे? तेव्हा ती म्हणते की नाही, असेल रूममध्ये आवरते. शौर्य तिला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तिला बोलवून घ्या, तिला बोलवून घ्या, पण दिव्या काही जायला तयार नसते. आणि इकडे हर्षवर्धनचं मात्र सुरू झालेलं आहे की कोर्टात आज केसला काय होणार आहे, कशा पद्धतीने. म्हणजे सुरुवातच त्याने इथून केलेली असते की ऊर्जा कोर्टात पोहोचू नये, ती चितपट झाली पाहिजे असा उद्देश असतो. आणि म्हणून तर त्याने पोझिशन अचानक चेंज केलेली असते. त्याचबरोबर इकडे ऊर्जाला आता शौर्य बोलवायला जाणार असतो. तेवढ्यातच ऊर्जा तिथे येते आणि ऊर्जा आलेली पाहून शौर्य सुद्धा खुश होतो, कारण ऊर्जाने सगळी तयारी केलेली असते. आणि ती म्हणते की आजी, आज माझी कोर्टात केस आहे आणि मी कोर्टात जाते, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. असं म्हणता क्षणी आजी तिला म्हणतात की हो, सत्याचाच विजय होणार आहे आणि तू जिंकणार आहेस, असा आशीर्वाद आजींनी तिला दिलेला असतो. मग आता ऊर्जाला असं वाटत असतं की घरातल्या सगळ्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. मग ती सासूबाईंकडे येते. सासूबाई, मला आशीर्वाद द्या, आज मी पहिल्यांदा कोर्टात चालले जहागीरदारांची सून झाल्यापासून. तेव्हा ती म्हणते की तू माझ्या नवऱ्याच्या विरोधात केस लढते, त्यामुळे मी तुला आशीर्वाद देणार नाही. आता हे स्पष्टपणे विजयाने सांगितलेलं असतं. त्यानंतर आता ऊर्जा इकडे येते. हर्षवर्धनचा आशीर्वाद घ्यायचा असतो. काही झालं तरी ते तिचे सासरे आहेत, म्हणजे जरी कोर्टात ते अपोजिट पार्टीचे वकील असले तरीही सासरे आहेत. मग ऊर्जा येते आणि हर्षवर्धनला म्हणते की सासरे बुवा. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही, कसं आहे माहिती आहे का, माझ्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करूच नको, कारण तू माझ्या पाया पडणार. तेव्हा लगेचच इकडे ऊर्जा म्हणते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, कर्तव्य आणि संस्कार, माझ्या आईवडिलांनी संस्कार केलेले आहेत. घरातून चांगल्या कामासाठी बाहेर पडताना थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. त्याचा जर तुम्ही चुकीचा अर्थ काढत असाल तर तो तुमच्या डोक्यातले विचार असतील, पण मी ते माझे सासरे म्हणून, या घरातले मोठे म्हणून मी तुमचा आशीर्वाद घेत आहे, असं ऊर्जाने स्पष्ट केलेलं असतं. आणि तुम्हाला भीती वाटते का आशीर्वाद द्यायची? कारण तुम्ही जर आशीर्वाद दिला तर मी कोर्टात जिंकेल, तुम्हाला हरावं लागेल. त्यावरती हर्षवर्धन म्हणतो की मी हर्षवर्धन जहागीरदार आहे, जहागीरदार या कुटुंबाला कधीही हरायची सवय नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते हो का, मग मी पण जहागीरदार कुटुंबाचाच एक भाग आहे. मी ॲडव्होकेट ऊर्जा शौर्य जहागीरदार आहे, त्यामुळं मीही त्यातच येते, असं ऊर्जाने स्पष्ट केल्यानंतर हर्षवर्धन पाहतच राहतो. आणि हर्षवर्धन म्हणतो की बघ, लक्षात ठेव, मागच्या वेळेस कोर्टात काय झालं होतं. कसं आहे, मला तुमच्या ह्या ज्युनियर वकिलांचा हाच मुद्दा पटत नाही आहे. म्हणजे कॉन्फिडन्स, इतका ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना तुमच्याकडे. मागच्या वेळेचा तो क्षण आठव. कसं आहे, कोर्टही तेच आहे, तू पण तीच आहे, मी पण तीच आहे आणि केसही तीच आहे, त्यामुळं काही वेगळं घडणार नाही. आजही मी कोर्टामध्ये ही केस उभीच राहू देणार नाही आहे, स्टँडच होऊ देणार नाही, असा हर्षवर्धनला कॉन्फिडन्स असतो. आजही मी कोर्टात ऊर्जाची अशीच बोलती बंद करणार आहे, तिची वाट लावणार आहे, तिला बोलूच देणार नाही आहे आणि कोर्टामध्ये तिला आता आर्ग्युमेंट करायलाही मी चान्स मिळू देणार नाही, असं सगळं हर्षवर्धनने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं हर्षवर्धन त्याच पद्धतीने बोलत वागत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की आता बघूया ना काय होतंय ते. कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी कोर्टही तेच आहे, मीही तीच आहे, आणि तरीही तुम्हाला कळेल. तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्याच वेळी हर्षवर्धन म्हणतो की विसरू नकोस म्हणजे काय होणार आहे ते, कारण बदल काहीच नाही आहे, फक्त एक मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये ॲड झालेलं आहे, असं हर्षवर्धन बोललेलं असतो. ऊर्जालाही राग आलेला असतो. ऊर्जा म्हणते बघूया ना आज काय होतंय ते. आणि ऊर्जाने घरातच आता आर्ग्युमेंट करायला सुरुवात केलेली असते, कारण मीही बघून घेईल, कारण मी हर्षवर्धन जहागीरदारच्या विरोधात केस लढत नाही आहे, तर मी असत्याच्या विरोधात केस लढते आणि विजय तर सत्याचाच होणार आहे, असं इकडे ऊर्जा बोलते. तेव्हा मात्र हर्षवर्धन पाहत राहतो, कारण ऊर्जाचा कॉन्फिडन्स पाहून हर्षवर्धन पण थोडासा हादरलेला असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की आर्ग्युमेंट तर छानच केलेले आहेत, पण बघूया आता कोर्टामध्ये. म्हणजे उद्याच्या भागात पाहायला मिळतं की ऊर्जा कोर्टामध्ये बोलायला सुरुवात करते.
आत्ता मी कोर्टाच्या समोर असा पुरावा सादर करणार आहे, ते म्हणजे विक्रांत शिर्के यांच्या घराबाहेरचं CCTV फुटेज, म्हणजे त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेला कर्नल पाटेकर यांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचं CCTV फुटेज मी या कोर्टाच्या समोर सादर करत आहे असं ती सांगते. आणि CCTV फुटेज सांगितलं जातं कोर्टामध्ये पद्मा तिथं आहे, त्याचबरोबर विक्रांत, त्याचे 4 ते टवाळकी मित्र हे सगळेजण तिथं हजर झालेले आहेत. पण जेव्हा कोर्टामध्ये ते फुटेज दाखवलं जातं तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत राहतात आणि ऊर्जाही हादरलेली असते, कारण हर्षवर्धन जहागीरदारने तिथे जाऊन ते CCTV फुटेज भजनला त्याने फॉरेन्सिक टेस्टिंग लॅबमध्ये जाऊन ते चेंज करायला लावलेलं आहे, तिथे गोंधळ घालायला लावलेला आहे. जेव्हा तिथे या केसवरती होळबुट्टे होते तेव्हा हा घडलेला प्रकार आहे आणि विजया इकडे ऊर्जाला यातलं काहीच माहिती नाहीये. आता ऊर्जा कशा पद्धतीने आता ही केस हँडल करणार आहे, कारण अचानक कोर्टामध्ये CCTV फुटेज बदलण्यात आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.